नमस्कार मित्रांनो, मी सागर रावते. आपण बॉयलर पोल्ट्री फार्मिंग या क्षेत्रात काम करतो. आत्ता आपल्याकडे जे पक्षी आहेत ते आपल्याला प्रीमियम कंपनीचे आहेत. तर आपला आजचा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की हे पहा, आज आपल्याला आपल्या फार्मवरती 20वा दिवस चालू आहे. आज आपल्या 20वा दिवसाला आपल्याला 1 किलो प्लस वजन लागलेले आहेत. तर मेन कारण काय आहे मित्रांनो की आपण अजून हे छोटेले जे फिडरचे भांडे आहेत हे अजून एक 4 ते 5 दिवस ठेवणार आहे. आपल्याला एक 1400 साईज झाली 1.5 किलोच्या आतमध्ये. तर नंतर आपण हे छोटे फिडर काढून टाकणार आहे. पक्षी त्याला सवय असते लहानपणापासून हे छोट्या फिडरमध्ये खायची. तो मोठ्या भांड्याकडे लगेच जात नाही. बघा आता इथे मोठं फिडर भांडे आपण याच्यात खाद्य टाकले पण आहे ना, हे बघा इथे थोडंसं खाद्य ऑलरेडी आहे पण पक्षी ना ह्या भांड्याकडे जास्त जात नाही. तर तो ना अजूनही ह्या भांड्यात खातो. आता अजून 4-5 दिवस तो ह्या भांड्यांमध्ये खाद्य खाणार. नंतर ऑटोमॅटिक तो ना याच्यामध्ये खाद्य खाणारच नाही ह्या छोट्याल्या फिडरमध्ये. तर तो काय करणार, जे मोठे फिडरचे भांडे त्याच्याकडे तो जाणार, त्याच्यामधलं फिडर आणणार. मग आपलं काम काय, एक अजून 4-5 दिवस आपल्याला ती भांडी ठेवायची ते शेडमध्ये. त्याच्यानंतर ती भांडी पूर्ण काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला काय धुवून वगैरे परत ठेवायची. ती आपल्याला पुढच्या बॅचला परत उपयोगी येतील. पण सध्या एक 1400 ते 1.5 किलो साईजपर्यंत तुम्ही आपल्या शेडमध्ये ती जेवढी असतील अवेलेबल तेवढी भांडी लावत चाला. त्याने काय होतं, पक्षी ना आपल्याला वजन पण लवकर देतो. तो शक्यतो मोठ्या फिडरच्या भांड्याकडे जात नाही, तो लहान भांड्याकडेच खातो काढते. आणि पक्षी ना जास्त म्हणजे इकडे तिकडे पांगत नाही. भांडी जास्त असल्यावरती तो तिथंच बसतो, पाणी वगैरे पितो आणि आपल्याला लवकरात लवकर साईज हे आपल्याला पाहिजे तशी भेटते. त्याच्यामुळे शक्यतो छोटी फिडरची भांडी ही 1400 साईजपर्यंत तरी नक्की ठेवत चाला, जेणेकरून आपल्याला पण फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.